पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 कोटी रुपयांची रोख रक्कम पकडलेली आहे। पोलिसांनी रक्कम जप्त केली, पण ज्यांच्याकडे रक्कम होती त्यांच्याकडे चौकशी करून त्यांना सोडून दिले। रक्कम जप्त केल्यानंतर पोलीस चौकीत ही रक्कम नेण्यात आली आणि निवडणूक विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी आणि इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांना पोलीस चौकीमध्ये कारवाईसाठी पाचारण करण्यात आलं। मात्र त्यानंतर कारवाईची माहिती गुप्त राखण्याचा प्रयत्न करण्यात आला। 5 कोटी रुपयांची रक्कम कुठून आली होती, कुठे चालली होती आणि हे 5 कोटी रुपये कोणाचे आहेत याची माहिती देण्यास ना पोलीस, ना प्रांताधिकारी, ना निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि ना इन्कम टॅक्सचे अधिकारी तयार झाले। दरम्यान ज्या गाडीसह ही रक्कम जप्त करण्यात आली ती गाडी MH45 AS 2526 या क्रमांकाची असून ती सांगोल्यातील अमोल नलावडे नावाच्या व्यक्तीच्या नावावर आहे। खेड शिवापूर टोल नाक्यावरती जप्त केलेली ही ती 5 कोटी रुपयांची रक्कम आहे। ही रक्कम पोलिसांनी जप्त केली, मात्र अखेरपर्यंत पोलीस हे सांगू शकले नाहीत की ही रक्कम कोणाची आहे। ज्या इनोवा कारमधून ही कॅश जप्त करण्यात आलेली होती ती इनोवा कार ही सांगोल्यामधली आहे आणि या कारचे मालक आहेत अमोल शहाजी नलावडे आणि त्यांच्या गाडीतून ही रक्कम जप्त करण्यात आली। ज्यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली तुमच्यावरती दबाव आहे का? पोलिसांवरती दबाव आहे का? तुम्ही माहिती देत नाहीत। कोण आहेत हे 4 जण की ज्यांना तुम्ही ताब्यात घेतलेलं आहे? नाही, 4 जणांना तुम्ही जे ताब्यात घेतले ते कोण आहे? तुमच्यावर दबाव आहे का? माहिती किती मिळेल? नाही, तुमच्यावर दबाव आहे का? तर ही अशी अवस्था आहे। या ठिकाणी पुणे ग्रामीणचे अधीक्षक, पोलीस अधीक्षक, ॲडिशनल SP आले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आले, त्याचबरोबर पोलीस उपाधीक्षक आले आणि हे जे आहेत ते या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहेत गवळी म्हणून, त्यांच्याकडून माहिती देण्यात आली नाही। त्याचबरोबर या हवेलीचे जे प्रांत आहेत ते देखील आले, पुणे आले। सर, तुमच्यावर दबाव आहे का? तुम्ही कोणीच माहिती देत नाही की संध्याकाळी 6:30 वाजता जर तुम्ही रक्कम जप्त केली आहे तर तुम्ही का माहिती देत नाही आहेत? सर तुम्ही माहिती का देत नाही? कधी मिळणार आहे? सर कोणाची आहे ही रक्कम, कुठून आली होती, कुठे निघालेली होती, का मला माझं माहिती काम देत करू द्या. नाही? तुम्ही 6:30 वाजता तुम्ही कारवाई केली आहे सर, आता पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि तरी पण तुम्ही माहिती देत नाहीये की हे 4 लोक कोण आहेत, ही रक्कम कुठे निघालेली होती, ही कुठून आलेली होती। सर तुमच्यावर दबाव आहे का? दबाव आहे का? दबाव आहे तुमच्यावरती? पोलीस आणि प्रशासन यांनी हे सगळं प्रकरण दाबण्याचा, हे प्रकरण जे आहे ते सगळं उघडकीस येऊ नये यासाठीचा प्रयत्न केला का, हा प्रश्न हे सगळं पाहिल्यानंतर उपस्थित होतो। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे। तर ही कार नेमकी कोणाची होती, कुठली होती, त्या कारचा मंदार गुंजारी यांनी आढावा घेतलाय, पाहूया। खेड शिवापूर टोल नाक्यावरती ज्या इनोवा कारमध्ये 5 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली ती ही इनोवा कार, गाडीचा नंबर आहे MH45 AS 2526 आणि गाडीचे मालक आहेत अमोल शहाजी नलावडे जे सांगोलचे आहेत। या इनोवा कारमध्ये या पाठीमागच्या सीटच्या खाली ही 5 कोटी रुपयांची रक्कम दडवण्यात आली होती। पोलिसांना याची टीप मिळालेली होती की अशी रक्कम खेड शिवापूर टोल नाक्यावरून पुढे जाणार आहे, त्यामुळं दुपारपासूनच पुणे ग्रामीण पोलिसांनी सापळा लावला होता आणि त्यानंतर ही कार जेव्हा खेड शिवापूर टोल नाक्यावरती आली तेव्हा पोलिसांनी कार थांबवली आणि कारमधल्या 4 व्यक्तींकडे विचारपूस केली। तेव्हा ही रक्कम कोणाची आहे, कुठे निघाली होती याचं उत्तर या इनोवा कारमधल्या व्यक्ती देऊ शकल्या नाहीत आणि त्यानंतर पोलिसांनी या रकमेसह या गाडीमधल्या 4घांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं। रात्रभर या 4घांकडे चौकशी करण्यात आली, समाधानकारक उत्तरं देऊ शकले नाहीत हे 4घेही। मात्र ही रक्कम कोणाची आहे, कुठून आली होती आणि कुठे निघाली होती याचं उत्तर ना पोलीस देऊ शकले, ना महसूल विभागाचे अधिकारी देऊ शकले, ना निवडणूक विभागाचे अधिकारी देऊ शकले आणि त्यामुळंच काहीतरी दडवण्याचा प्रयत्न होतोय का ही शंका उपस्थित होतीये। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे। आणि या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांनीही काहीही बोलण्यास नकार दिलेला आहे। इन्कम टॅक्स कडून आहात सर? मग कोणाकडून?
You are from Election. Election Commission. So please tell me exactly how much cash you are recording. The witness is told some amount of something like that, but it's under investigation, please. सर हे प्रकरण तर हे निवडणूक विभागाचे अधिकारी आहेत आणि त्यांची पण ही अशी परिस्थिती आहे, अवस्था म्हटली तरी चालेल. त्यांनी देखील माहिती दिलेली नाही. इथे पोलीस आहेत, इथे प्रशासन आहे, महसूल विभागाचे अधिकारी आहेत आणि निवडणूक विभागाचे देखील अधिकारी आहेत. मात्र कोणीही या घटनेबद्दल बोलण्यास तयार नाही. खरं तर सुरुवातीला जेव्हा माहिती आली, बातमी आली की अशी 5 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे, तेव्हा या कारवाईचं सगळ्यांनी स्वागत केलं. मात्र त्यानंतर इतक्या वेगाने चक्र फिरली की ना पोलीस, ना महसूल विभागाचे अधिकारी, ना निवडणूक विभागाचे अधिकारी याबाबत माहिती देण्यास तयार झाले. कॅमेरामन अमोल गवाळे, मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.